सर मी काय म्हणते, मला प्लीज हॉस्पिटलच्या ड्युटीला लावा. का? कशासाठी? कारण सर ते शूटरचं स्टेटमेंट महत्वाचं आहे. ज्यानं त्याला सुपारी दिली होती तो त्याचा घातपात करण्याची शक्यता आहे. अरे पण मौर्यानं तिकडे हवालदार ठेवलेत ना, मग तुझं काय काम आहे तिकडे? होय सर, पण माझं तिथं असणं महत्वाचं आहे. कारण पुढचे काही तास खूप क्रिटिकल आहेत सर. तो शुद्धीवर आल्याला मला त्याचं स्टेटमेंट घ्यायचं. मला प्लीज तिथे ड्युटीवर लावा सर. प्लीज प्लीज सर प्लीज. कॉन्स्टेबल मंजू, तू आजपासून या केसवर काम करत नाहीस. अहो सर, असं तडकाफडकी का काढता तिला? म्हणजे काय चुकलं काय तिचं? फक्त तिला ड्युटी करायचं आहे तिथं. अरे ही मंजू ही केस पर्सनल घेतीये, कारण सत्या तिचा नवरा आहे आणि काही करून मला ही केस वीक करायची नाही. सर नाही होणार सर. याआधी पण वेळ पडेल तेव्हा मी स्वतः सत्याला अटक केली. मग आता असं का वागेन मी? सर, मंजू खूप प्रामाणिक आहे. अहो आम्ही स्वतः तिची कामं बघितली आहेत आणि तिने स्वतः सत्याला एकदा अटक केली होती. अजून काय प्रामाणिकता पाहिजे सर? ए सॉफ्ट कॉर्नर, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? ज्यावेळी आपल्याला मंजूची मदत लागेल त्यावेळी इथं असेल पोलीस स्टेशन मध्ये. तुझा तुझं काम कर. निघ. जसा सर आउट. गेट आउट. थोडक्यात हुकला ते शूटर. त्या गाडीवरून नसताना तर धावलेला असतो. अरे स्टेटमेंट खूप महत्वाचं होतं. आता सत्याचा बाहेर आला असता माहितीये का? सगळे गणित फसल्यासारखं वाटायला लागले. जी काय पुरावा आहेत का नाही सगळं सत्याच्या विरोधातच आहेत. काय करावं कळून झालं, सगळं आपल्याकडे वाटायला लागले. अरे पॉझिटिव्ह विचार कर, काय ना काय ते मार्ग निघल. हा ते आहेच रे. तर चला आपण सत्यावर जाऊन भेटू. पोलीस गाडी कुठे? आला कला 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 का? काय बस कुठे? कुठे चाललाय? स्टेशनला चाललोय सत्याला भेटायला. पोलीस स्टेशनला? अरे मी स्वतः आलोय साक्षात खुसपुटे तुम्हाला सत्याच्या जवळ न्यायला. इतक्या जवळ की सत्याचा तुम्ही कच कान मुका घ्याल. हे कुसकुटे, काय विषय ते नीट बोल. नवीन साहेब आलाय, त्या नवीन साहेबानं केसचं लीड घेतलं. बर, साहेबाचा आदेश आहे. तेव्हा त्याने मला सांगितलंय सत्याच्या जवळ जे काय चणे फुटाणे शेंगदाणे आहेत